पुण्याच्या मोरगावमध्ये ठाकरे सेनेच्या वतीने रामरक्षा आंदोलन झालं। यावेळी खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला। रामाची लूट करताना यांना लाज वाटत नाही अशा शब्दात राऊतांनी अयोध्येवरील राम मंदिर चोरीवरून भाजपवर तोंडसूक घेतलंय। तर मोदींच्या पीएम केअर फंडामध्ये 10.5 कोटी आहेत असं सांगत त्यांनी मोदींनाही लक्ष्य केलंय। रामाच्या रक्षणाचा खरा अधिकार आपल्याला असून मिंधेंच्या लोकांना नाही असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवरही तोंडसूक घेतलं। मुंबईमध्ये मोठं आंदोलन झालं रामरक्षा। आम्ही नागपूरला गेलो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयासमोर आम्ही आंदोलन केलं। हजारो लोक तिकडे जमले। पुण्यात, नाशिक आणि आता बारामतीमध्ये आपण करत आहोत। हे थांबता कामा नये। भाजपवाला दिसला की त्याची कॉलर पकडायची आणि त्याला विचारायचं रामाची दानपेटी कोणी लुटली। विचारा भाजपवाल्यांना, सीतामाईचं मंगलसूत्र कोणी चोरलं, तिचे अलंकार कोणी चोरले, उत्तर द्या म्हणावं। यांनी बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण चोरला, यांनी बाळासाहेबांची पवित्र शिवसेना चोरली। हे मतं चोरतात, हे आमदार खासदार चोरतात, देणग्या चोरतात राम मंदिराच्या। ही घोषणा गल्ली गल्लीत जायला पाहिजे। आज मी गेल्यावर परत थांबायचं नाही। बाळासाहेब ठाकरे म्हणाले तेव्हा हे पळून गेले भाजपचे लोक। सगळं झाल्यावर ना आम्ही नाही तोडलं, आम्ही नाही तोडलं, तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले, तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले जर ही बाबरी तोडण्यामध्ये जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे। त्याच्यामुळे आम्हाला अयोध्येतल्या रामाचं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे। राम रक्षेचा अधिकार जर कोणाला असेल तर तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेला, मिंधेला नाही।